मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये जगातल्या सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून पाहिलं जातं आणि आपल्या देशात जवळपास 65 ते 67 कोटी लिटर दूध हे रोज उत्पादित केलं जातं. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 4 ते 4.5 कोटी लिटर दूध हे रोज उत्पादित केलं जातं. FSSAI आणि NDDB या राष्ट्रीय संस्थांच्या अहवालानुसार जवळपास 7 ते 10% दूध हे भेसळ मिळाले आणि 30 ते 35% दूध अगदी 40% दूध कलेक्शन ही गुणवत्तापूर्व नसल्याची गोष्ट निदर्शनास आलेली आहे. तर मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ जर दुधामध्ये होत असेल तर नैसर्गिकपणे दूध निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवरती किती अन्याय होतोय. कृत्रिम दूध पद्धतीने दूध निर्माण करून ती साठेबाजी करून किंवा बाजारपेठेतील जी मागणी आहे ती पूर्ण करण्याकरता अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटकांची भेसळ तयार करून जर दूध निर्माण होणार असेल तर नैसर्गिक न्यायाप्रमाणे आणि कष्ट करून जे शेतकरी दूध तयार करत असतील तर त्यांना न्याय मिळणार कसा, हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची निवड झाल्यानंतर दूध आणि भेसळ ह्या गोष्टी फार चर्चेत येऊ लागल्या आहेत. पण नेमकं दुधाची भेसळ कोण करतंय, किती प्रमाणात करतंय, कशामुळे होतंय आणि अशा पद्धतीने जर कारवाई सुरू राहिली तर दूध भेसळ कमी होऊन आरोग्यदायी दूध मिळण्यासाठी आणि नैसर्गिक न्यायाप्रमाणे जे लोक कष्ट करून दूध निर्माण करत आहेत त्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळू शकतो या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी शैलेश आपल्या शिवम ॲग्रो मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या दुधापैकी जवळपास 25 ते 30% दूध हे घरगुती वापराकरता वापरलं जातं. 15 ते 20% दूध हे त्याच्यापासून तयार होणारे दही, दूध, पनीर, ताक, लस्सी अशा उपपदार्थांसाठी वापरलं जातं आणि त्याच पद्धतीने 15 ते 20% दूध हे हॉटेल, बेकरी वापरलं जातं आणि उर्वरित दूध हे दूध पावडर असेल किंवा चॉकलेट सारखे पदार्थ असतील अशा ठिकाणी हे दूध वापरलं जातं. मग राज्याचा जर विचार केला तर जवळपास 4 ते 4.5 कोटी लिटर दुधाचा रोज उत्पादन होत असतं आणि जर राष्ट्रीय संस्थांच्या अहवालाचा जर विचार केला तर जवळपास 10% आसपास जर याच्यामध्ये भेसळ असेल, 15 ते 20 लाख लोकांच्या आरोग्याशी खेळ ह्या भेसळयुक्त दुधामुळे होत असतो. लहान मुलं असतील, वृद्ध असतील किंवा रुग्ण असतील यांच्यासाठी पूर्ण अन्न म्हणून दुधाकडे पाहिलं जातं. परंतु या दुधाला सुद्धा आपल्यासाठी उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणारे अनेक लोक या समाजामध्ये आहेत आणि त्याचाच परिणाम हा लोकांच्या आरोग्याचा विचार न करता हे लोक वेगवेगळ्या प्रकारचे घटक यामध्ये मिसळून भेसळ करताना दिसतात. त्याच्यामध्ये युरिया असेल, डिटर्जंट असेल, दुधाला घट्टपणा येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष यामध्ये मिसळले जातात आणि यांच्या जर योग्य प्रकारच्या योग्य वेळी तपासण्या झाल्या नाही तर हे निकृष्ट दर्जाचं दूध हे बाजारामध्ये विकलेलं आपण पाहायला मिळतं. आज आपल्याला एक कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाल्यामुळं या गोष्टी लोकांच्या समोर येऊ लागल्यात आणि नैसर्गिक न्यायाप्रमाणे जे शेतकरी दूध निर्माण करतायत की त्यांच्या आशा पल्लवित झाल्यात की आपल्या आता दुधाला योग्य दर मिळू शकतो किंवा मागणीप्रमाणे आपण जर पुरवठा केला तर त्या पद्धतीने आपल्या दुधाला बाजारपेठेमध्ये निश्चित दर मिळू शकतो आणि आशादायी चित्र या दूध व्यवसायामध्ये तयार झालेलं आपल्याला अधिकारी बदलल्यामुळे किती बदल होऊ शकतात हे आपण तुकाराम मुंढे यांच्या निवडीनंतर आपण पाहू शकतो. अन्न आणि औषध प्रशासन च्या आयुक्तपदी त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी भेसळ करणाऱ्या किंवा स्वच्छता नसलेल्या किंवा ग्राहकांना गुणवत्तापूर्ण प्रोडक्ट्स मिळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी भेसळ आळा घालण्यावरती भर दिलाय. त्याचाच परिणाम म्हणून त्यांची योग्य तपासणी करणं, स्वच्छता पाहणं, भेसळ करण्यावरती दंडात्मक कारवाई करणं असेल किंवा शक्य असल्यास त्यांना पोलीस कारवाईचा दंडोका दाखवणं असेल. ज्या ठिकाणी दूध उत्पादन केलं जात आहे त्याची साठवण केली जात आहे, त्याचं संकलन केलं जात आहे किंवा विक्री व्यवस्थापन ज्या ठिकाणी केलं आहे त्या ठिकाणी जी स्वच्छता मानांकन आहेत किंवा दुधाची गुणवत्ता टिकवण्यासाठी किंवा खराब होऊ नये म्हणून काही गोष्टी तिथं करणं गरजेचं आहे. कृत्रिम दूध निर्माण करणाऱ्या काही टोळ्यांमुळे किंवा लोकांमुळे नैसर्गिक दूध निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यामुळे नक्कीच कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि कृत्रिम दूध किंवा भेसळयुक्त दूध हे ग्राहकांना मिळणार नाही आणि त्यांच्या आरोग्याची खेळ होणार नाही याची काळजी या नियमांच्या अंमलबजावणीमुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशाच पद्धतीने कडक अंमलबजावणी केल्यामुळे आपल्याला याचे काही दीर्घकालीन परिणाम सुद्धा पाहायला मिळतील की महाराष्ट्राचं दूध उत्पादन हे एका ब्रँड खाली येऊ शकतं
किंवा एक गुणवत्तापूर्ण दूध निर्माण करणारं राज्य म्हणून आपली ओळख निर्माण होऊ शकते. देशांतर्गत मागणी असेल किंवा परदेशातील जे दुधाची आणि बाय प्रोडक्टची मागणी आहे त्यासाठी सुद्धा उत्तम दर्जाचं दूध निर्माण करणारं आणि बाय प्रोडक्ट तयार होतील अशा पद्धतीने दूध निर्माण करणारं राज्य म्हणून आपल्या राज्याकडे पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे या नियमांची कडक अंमलबजावणी ज्याप्रमाणे आता सध्या सुरू आहे ती कायमस्वरूपी राहावी अशी सुद्धा मागणी शेतकऱ्यांकडून येताना पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने या भेसळयुक्त दूध पकडण्यावरती आणि गुणवत्तापूर्ण दूध निर्माण व्हावे म्हणून ज्यावेळी अशा पद्धतीने काही नियम केले जातात, कायदे केले जातात, त्या ग्राहकांना सुद्धा मोठा फायदा होताना दिसतो. त्यांना आरोग्यदायी दूध मिळण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचं दूध त्यांना पैसे देऊन मिळत असेल तर त्यांनी मोजलेल्या पैशांच्या मोबदल्यामध्ये त्यांना योग्य आणि गुणवत्तापूर्ण दूध मिळणं त्यांचा जो हक्क आहे तो मिळण्यासाठी आपली नक्कीच मदत होऊ शकते. एक अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे साहेबांचं नक्कीच कौतुक व्हायला हवं. परंतु या अगोदर किंवा इतर विभागांमध्ये असे अधिकारी प्रामाणिकपणे काम का करत नाहीत किंवा असे निवडक अधिकारी पुढे येऊन जनतेचे संरक्षण करण्याकरता त्यांच्या अधिकारांकरता लढताना दिसतात. मग इतर अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने काम करायला काय हरकत आहे किंवा त्यांच्याकडून अपेक्षा धरणं गैर आहे का? किंवा आज जर अन्न औषध प्रशासन विभागाकडून इतक्या पद्धतीने योग्य पद्धतीने जर काम होत असेल आणि त्याचे परिणाम इतके जर चांगले दिसणार असतील तर या अगोदरचे अधिकारी काम करत नव्हते का? किंवा ते जर व्यवस्थित काम करत नव्हते किंवा त्यांच्या कर्तव्यामध्ये कचराईट करत होते तर त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही? किंवा त्यांच्या आश्रयाखाली काही लोकांनी जाणीवपूर्वक बेकायदेशीरपणे दूध निर्माण करणाऱ्या व्यवस्था उभ्या केल्या असतील तर त्या उकडून टाकण्याचं आव्हान मात्र आता तुकाराम मुंढे साहेबांसमोर येताना दिसतंय. आणि जे लोक जे शेतकरी स्वतः या व्यवसायामध्ये काबाड कष्ट करून नैसर्गिकपणे दूध निर्माण करतायत, गुणवत्तापूर्ण दूध निर्माण करतायत, यांना न्याय देण्याचं सुद्धा आव्हान तुकाराम मुंढे साहेबांसमोर असल्याचं लोक सांगताना दिसत आहेत. मित्रांनो, एक अधिकारी बदलल्यामुळे एखाद्या विभागामध्ये इतके जर सकारात्मक बदल होणार असतील तर देशातील आणि राज्यातील इतर विभागांमध्ये सुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांनी निवड होऊन किंवा त्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने नियमांची आणि कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी एवढी माफक अपेक्षा आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त करतो आणि थांबतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवडला असेल तर लाईक करा, इतरांपर्यंत पाठवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान जय किसान.